काउन्सिलिंग सुरू आहे. बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी काउन्सिलिंग कधी सुरू होणार? त्यानंतर बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी प्रश्न आहे, सर आम्ही एमबीबीएसचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का? त्यानंतर जर आम्ही शेवटपर्यंत थांबलो तर आम्हाला एमबीबीएस मिळेल का? बरेचसे पालक असं पण म्हणताय, सर आम्ही बीएमएसच्या कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं म्हणजे थोडक्यात जॉईन करून ठेवलं तर आम्हाला एमबीबीएसचा शेवटचा राऊंड करता येणार का? ही सगळी माहिती सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असाल देखील चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण ज्यांचा स्कोर कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे, हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. कारण स्पेशल राऊंड असतो शेवटचा स्ट्रे वेकेन्सीचा, त्याचे रूल काय थोडक्यात तुम्हाला ते सांगणार आहे, आपली प्रोसेस कशी चालणार आणि बीएमएस साठी कधी सुरू होणार ही सगळी माहिती सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. बघा ग्रुप ए, ओके, ग्रुप ए मध्ये येतं तुमचं एमबीबीएस आणि बीडीएस. ग्रुप बी यामध्ये येतं बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि ग्रुप सी यामध्ये तुमचं बीपीटीएच व इतर अलाइड कोर्सेस. ओके, मग सध्याला आता जी प्रोसेस सुरू आहे एमबीबीएस बीडीएस साठी सुरू आहे. त्यानंतर बऱ्याचशा पालकांच्या मनात प्रश्न आहे, बीएमएस बीएचएमएस साठी कधी प्रोसेस सुरू होणार आणि आमचा स्कोर कमी आहे तर आम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळणार? सगळी माहिती सविस्तरपणे सांगतोय, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी काय व्हायचं, ज्यावेळेस रजिस्ट्रेशन व्हायचे बघा, हे तिन्ही कोर्सेस साठी जे रजिस्ट्रेशन व्हायचे ते एक सोबत व्हायचे तिन्हीसाठी. ओके, आणि यांची फीस असायची 1000 रुपये. पण ह्या वर्षी प्रोसेस मध्ये काय झालाय, बदल झालेला आहे. सध्याला एमबीबीएस बीडीएस चे रजिस्ट्रेशन सुरू आहे, बीएमएस बीएचएमएस बीएमएस चे अजून रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही. मग हे रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील एक्झॅक्ट सांगणार आहे. त्यानंतर ग्रुप सी याचे पण रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील बघा. या वर्षी जर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस ला जर रजिस्ट्रेशन करायचंय तर याचे 1000 रुपये वेगळी फीस लागणार आहे. ओके, ग्रुप बी साठी करायचं त्याची 1000 रुपये वेगळी फीस असणार आहे आणि ग्रुप सी साठी याची 1000 रुपये वेगळी फीस असणार आहे. पहिले या तिघांची जी फीस असायची ती 1000 रुपये कॉमन असायची. ह्या वर्षी यामध्ये बदल झालेला आहे. सध्याला ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशन सुरू आहे. मग ग्रुप बी साठी कधी होतील बघा. दरवर्षी प्रोसेस कशी चालते, सगळ्यात अगोदर यांचे काय व्हायचे, रजिस्ट्रेशन एकत्रित व्हायचे आणि त्यानंतर राऊंड हे वेगवेगळे व्हायचे आणि वेगवेगळ्या राऊंडचं वेगवेगळं एसएमएल यायचं. थोडक्यात प्रोसेस मागच्या सारखीच आहे, पण यामध्ये बदल काय करण्यात आलाय, फक्त जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे थोडक्यात ग्रुप ए साठी वेगळी केली, ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी. मग बऱ्याचशा पालकांचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे, सर आम्ही या ठिकाणी ग्रुप ए चं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का? कारण अगोदर काय व्हायचं, ज्यांना कमी स्कोर आहे ते विद्यार्थी पण काय म्हणायचे, सर शेवटपर्यंत मी जर थांबलो, ओके, अगोदर काय व्हायचं, ज्याचा कमी स्कोर आहे पण त्याचं सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस साठी या सगळ्या कोर्सेस साठी होत होतं. पण आता काय होतंय, आता तुमचं रजिस्ट्रेशन सेपरेट होते. मग बरेचसे विद्यार्थी, बरेचसे पालक सांगतायत, सर आमचा स्कोर कमी, आम्ही ग्रुप ए चं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का? सर आम्ही चौथा थोडक्यात स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड बीएमएस चा राऊंड जॉईन करून आम्ही एमबीबीएस बीडीएस चा चौथा राऊंड करू शकतो का? ही सगळी सखोल माहिती मी तुम्हाला आता सांगतोय. बघा सर्वात अगोदर लक्ष द्या, प्रोसेस कशी चालायची. दरवर्षी याचा एसएमएल लिस्ट वेगळी यायची. ओके, स्टेट मेरिट लिस्ट याची एसएमएल लिस्ट वेगळी यायची. ओके, आणि याची एसएमएल लिस्ट वेगळी यायची. सुरुवातीला काय व्हायचे, सगळ्यात अगोदर पोर्टलवरती सीट मॅट्रिक्स येत होती. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, कोणत्या कॉलेजला किती जागा, आपल्या कॅटेगरी मधून सीट कसे भरले, ही लिस्ट याची वेगळी यायची. त्यानंतर काय व्हायचं, पोर्टलवरती काय व्हायची, तुमची चॉईस फिलिंग सुरू व्हायची. आता चॉईस फिलिंग काय, चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजला आपल्याला प्राधान्य द्यायचे असायचे. ओके, प्राधान्य दिल्यानंतर याचं तुमचं थोडक्यात रिझल्ट म्हणजे थोडक्यात अलॉटमेंट, कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागले आणि त्यानंतर असायची जॉईनिंग. मग ग्रुप ए साठी पहिला राऊंड झाला, पहिल्या राऊंडची सीट मॅट्रिक्स आली, चॉईस फिलिंग, रिझल्ट, जॉईनिंग, ह्या सगळं ग्रुप ए साठी झालं. मग ग्रुप बी साठी एसएमएल यायची, मग याचे चॉईस फिलिंग व्हायचे. ओके, मग चॉईस फिलिंग झाली का याचं रिझल्ट यायचं. ओके, रिझल्ट आलं का मग जॉईनिंग व्हायच्या. मग याचं एक राऊंड काय व्हायचं, कम्प्लीट व्हायचं. याचा एक राऊंड झाला नंतर ग्रुप बी चा पहिला राऊंड, नंतर मग ग्रुप सी चा पहिला व्हायचं. म्हणजे प्रोसेस काय, तिघांचे एक एक राऊंड झाले, एक एक राऊंड झाले का मग परत ग्रुप बी चा दुसरा राऊंड, सॉरी ग्रुप ए चा दुसरा राऊंड, मग ग्रुप बी चा दुसरा,
आणि ग्रुप सी चा दुसरा. त्यानंतर ग्रुप सी चा तिसरा राऊंड. ओके, आणि इकडं ग्रुप बी चा तिसरा आणि ग्रुप सी चा तिसरा. मग चौथा जो राऊंड असतो आपला, ओके, चौथा हा स्ट्रे वेकेन्सी राऊंड असतो. एक मिनिट. आता पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न काय, मी तेही सांगतोय. चौथा जो राऊंड असतो हा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड असतो. स्ट्रे वेकेन्सी राऊंड म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, स्ट्रे वेकेन्सी राऊंड म्हणजे काय, तर याचा कट ऑफ कमी जातो. का कमी जातो हे मी तुम्हाला सांगतो. बघा, जर पहिला राऊंड आहे, पहिल्या राऊंडला जर सीट भेटली, ओके, हे राऊंड सुरू झाले, समजा पहिला राऊंड आहे आपला, आणि पहिल्या राऊंडला आपल्याला सीट भेटली, तर याच्यात दोन कॅटेगरीचे स्टुडंट येतील. एक असे की ज्यांना हा कॉलेज आवडलाय, ओके, एक कॉलेज भेटलाय, एक कॅन्डिडेट समजा त्याला हा कॉलेज आवडलाय, तो डायरेक्ट ऍडमिशन घेईल, आणि दुसरा कॅन्डिडेट येईल बी वाला, तो म्हणेल का मला हा कॉलेज आवडला नाही, तो काय जाईल, सेकंड राऊंडला जाईल. ओके, ओके, सेकंड राऊंडला आता विद्यार्थ्याला असं वाटते मला हा कॉलेज जो भेटलाय मला कधी आवडला नाही, तुम्ही हा डायरेक्टली काय जाऊ शकता, सेकंड राऊंड साठी जाऊ शकता. पण इथं दोन कॅटेगरीचे विद्यार्थी, एक कॅटेगरीचे विद्यार्थी ज्याला कॉलेज आवडलेलं आहे, पण त्याला काय आता आणखी दुसऱ्या कॉलेजची काय या ठिकाणी त्याला असं वाटतं मला आणखी चांगलं कॉलेज मिळू शकतो. मग थोडक्यात हा विद्यार्थी काय करतात, असे या कॉलेजला जॉईन करतात. जॉईन करणं म्हणजे काय, जे काही कॉलेजची फीस असेल व जे काही डॉक्युमेंट असतील ते कॉलेजला सबमिट करून थोडक्यात कॉलेजला जॉईन करून ठेवणं. दुसऱ्या राऊंडला तुम्ही कॉलेजला जॉईन केलं, दुसऱ्यात जर नवीन राऊंडला सीट भेटली, ती पहिल्या ती सीट तुमच्या हातातून जाणार. म्हणजे पहिली सीट काय होती, तुमची राखी होती. बरं, तुम्ही दुसऱ्यात आले, तुम्हाला आता काय म्हणणं आहे तुमचं, मला जे सीट भेटली मला तिला पण काय करून ठेवायचंय, जॉईन करून ठेवायचंय, मला तिसऱ्या राऊंड साठी जायचंय. ओके, मला तिसऱ्या राऊंड साठी जायचंय. म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये मला काय होऊ शकतो, आणखीन बेटर कॉलेज मिळू शकतो. मग इथं दोन पॉसिबिलिटी बनते, एक तर तुम्हाला कॉलेजच लागणार नाही, कॉलेज नाही लागलं तिसऱ्याला, दुसऱ्याला ती सीट तशीच आहे. आता नवीन लागलं, दुसऱ्याची भेटलेली तिथं गेली. पण याच्यानंतर चौथा राऊंड असायचा, तो असायचा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड, आणि याचा कट ऑफ काय जातो, दरवर्षी कमी जातो. कारण या स्ट्रे वेकेन्सी राऊंडला तेच मुलं एलिजिबल असतात ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये या ठिकाणी कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये. मग बऱ्याचशा पालकांच्या, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे, जर आम्ही चौथा राऊंड खेळलो तर आम्हाला एमबीबीएस बीडीएस मिळू शकतो का? आता यामध्ये बघा पॉसिबिलिटीज काय काय बनू शकतात. यावर्षी काय झालेले, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी चे काय झालेले, रजिस्ट्रेशन वेगवेगळे झालेले. आता बरेचसे विद्यार्थी असे असतील का ज्यांना माहिती आहे इथपर्यंत मेरिट येत नाही, दरवर्षी एवढा कमी कट ऑफ जात नाही, मग ते ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशनच नाही करणार. ओके, कारण महाराष्ट्र राज्यातून 1,07,304 मुलं क्वालिफाय, आणि 1,07,304 मुलं दरवर्षीच या ठिकाणी काय करत नाही, रजिस्ट्रेशन करत नाही. मग रजिस्ट्रेशन कोण करतं, ज्यांना असं वाटतं आपलं कुठंतरी होऊ शकतं. मग दरवर्षी किती रजिस्ट्रेशन होतात, एक 60 ते 65,000 या दरम्यान काय होतात, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन होतात. मग 60 65,000मध्ये असे 30,000 तर मुलं हेच विचार करतील का माझा नंबर खरंच आहे, एमबीबीएस बीडीएस ला तर नाही लागणार, बीडीएस ला तर लागू शकतो पण एमबीबीएस ला नाही लागणार. आणि बीडीएस मध्ये पण काय लोकांना इंटरेस्ट नाही, कारण पेशंट फ्लो नाही. तुम्हीच विचार करा, तुमचे दात कधी दुखता, ओके, तर विद्यार्थी काय करणार, बीडीएस तर करायचंच नाही, एमबीबीएस ला तर नंबर लागतच नाही. मग या ठिकाणी ह्या वर्षी काय झालंय, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी या तिन्ही कोर्सेस साठीचे रजिस्ट्रेशन ते वेगवेगळे. मग ज्या विद्यार्थ्यांना माहिती मला बीएमएस मिळू शकतो, ओके, बरेचसे विद्यार्थी असा विचार करतात ग्रुप ए मध्ये कशाला ₹1000 खर्च करायचे, बरोबर आहे का नाही. आणि तुमचं स्कोर जर कमी असेल आणि तुम्ही जर ग्रुप ए चं रजिस्ट्रेशन करताय, थोडक्यात जर कमी रजिस्ट्रेशन झाले आणि शेवटच्या स्ट्रे वेकेन्सी राऊंडला जर कट ऑफ कमी गेला, तर तुम्हाला एमबीबीएस सुद्धा मिळू शकतो. पण बरेचशे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, स्ट्रे वेकेन्सीचा रूल काय म्हणतो, हे जे 3 राऊंड आहे, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस जर मिळाला असेल आणि त्यांनी तो जॉईन केला असेल, तर तो चौथा राऊंड खेळू शकत नाही. ओके, हा चौथा राऊंड तो खेळू शकत नाही. पण बरेचसे विद्यार्थी म्हणताय सर, आम्हाला जर बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस मिळाला असेल तर आम्ही एमबीबीएस बीडीएसचा चौथा राऊंड करू शकतो का? करू शकता, कारण हा ग्रुप ए वेगळा आहे, ग्रुप बी वेगळा आहे, ग्रुप सी वेगळा आहे. बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस ला जर तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड मध्ये तीनपैकी कोणता जरी कोर्स अलॉटमेंट झाला असेल, तुम्ही याचा शेवटचा राऊंड करू शकता. कारण याचा जो शेवटचा राऊंड असणार आहे, चौथा राऊंड, मी सांगितलं तुम्हाला, पहिला याचा राऊंड होतो, मग याचा होतो, मग याचा होतो, लगेच मग दुसरा याचा, दुसरा याचा, दुसरा याचा, मग तिसरा याचा, मग तिसरा याचा, मग तिसरा याचा, मग चौथा राऊंड तर अगोदर होतो ना. मग ग्रुप ए चा तुम्ही काय करू शकता, जर तुमचा स्कोर कमी असेल तर हा चौथा राऊंड सुद्धा खेळू शकता. पण ग्रुप बी चा तुम्ही हा चौथा राऊंड खेळू शकणार नाही. जर तुम्ही अगोदर बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस ला जॉईन करून ठेवताय, तर तुम्ही हा चौथा राऊंड खेळू शकत नाही, हा चौथा राऊंड करू शकता, हा चौथा राऊंड करू शकता.
मग सर्वात महत्वाचं का बीएमएस बीएचएमएस बीएमएस यासाठी प्रोसेस कधी सुरू होणार, कारण स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड तर मी तुम्हाला सांगितलं याचा कट ऑफ ही कमी जाऊ शकतो. चौथ्या राऊंडला कोणते विद्यार्थी एलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठेच अलॉटमेंट होत नाही. मग सर्वात महत्वाचं का प्रोसेस कधी सुरू होणार. ओके, हे बघा मी अगोदरच काय बोललोय, सगळ्यात अगोदर काय होते पोर्टलवरती सीट मॅट्रिक्स येते, जॉईनिंग येते, रिझल्ट येते. ओके, मुलांची जॉईनिंग होते, नंतर याचा पहिला राऊंड होतो. मग ही प्रोसेस बघा तुम्ही आता. ओके, तुम्ही जर पोर्टलवरती आले, हाय आपला एमबीबीएस बीडीएसचा शेड्यूल. ओके, तर यामध्ये बघा सगळ्यात अगोदर काय येणार तुमची, हे बघा या ठिकाणी सुरू करूया. हे बघा मेरिट लिस्ट येणार आहे, थोडक्यात एसएमएल येणार आहे, मग सीट मॅट्रिक्स येणार आहे, मग चॉईस फिलिंग होणार आहे आणि सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि मुलांच्या जॉईनिंग होणार आहे. जॉईनिंग कधी 24 ते 28 या दरम्यान होणार आहे. मग आपला बीएमएसचा जो फायनल राऊंड आहे हे एक 24 तारखेपासून. ओके, किती 24 तारखेपासून ते 28 पर्यंत, 24 ते 28 पर्यंत या दरम्यान आपल्याला पोर्टलवरती काय दिसू शकते, नोटीस दिसू शकते. ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीएमएस ते या दरम्यान काय होऊ शकते, आपले रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकता. किंवा 28 ना म्हणता 29 ला आपल्याला पोर्टलवरती बीएमएस बीएचएमएस बीएमएस साठी रजिस्ट्रेशन दिसतील. ओके, आता दरवर्षी काय होतं माहिती का, जे रजिस्ट्रेशन होतात तुमचे पहिला राऊंड दुसरा राऊंड झाला का तिसऱ्या राऊंडला परत रजिस्ट्रेशन ओपन होतात. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं तिसऱ्या राऊंडला, जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला फक्त पेमेंट पे करावा लागतो. ओके, आता काय झालेलं आहे, ग्रुप ए चे रजिस्ट्रेशन सुरू झाले, म्हणजे सीईटी सेल वरती तुम्ही प्रोफाईल बनवली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमची सर्व माहिती भरली. ओके, फक्त तुम्ही आता जर ग्रुप ए साठी जायचं असेल तर तुम्ही ग्रुप ए साठी जाऊ शकता. जर तुम्हाला ग्रुप बी मध्ये जायचं असेल तर आतापासून सगळे प्रोसेस मध्ये माहिती भरून ठेवा. नंतर जर हे रजिस्ट्रेशन सुरू झाले, नोटीस आली, त्यामध्ये ग्रुप बी कोर्स सिलेक्ट करा आणि तुमचं पेमेंट करा, तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल, ज्यांचा कमी स्कोर असेल. ओके, रजिस्ट्रेशन कसं चालणार आहे, कमी स्कोर असेल या चौथ्या राऊंड साठी इकडे संधी बनवू शकते. जर तुमची कॅटेगरी असेल तर स्पेसिफिक रिझर्वेशन कॅटेगरी. ओके, बरेचसे विद्यार्थी इकडचा विचार करणार नाही, इकडचा विचार करतील. जर स्कोर कमी असेल तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता. सर एक्झॅक्ट कधी कळणार आम्हाला कोणता कोर्स लागू शकतो, हे बघा मागच्या वर्षी एक्झॅक्ट कधी कळणार आपला नंबर कधी लागू शकतो. मागच्या वर्षी काय झालेलं होतं, महाराष्ट्रामध्ये 60,000 समथिंग रजिस्ट्रेशन झालेले होते. ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक AIR 10 होता तो महाराष्ट्र राज्यातून पहिला होता. ओके, मग आपल्याला कधी कळणार का आपला नंबर कधी लागू शकतो. समजा तुमची ऑल इंडिया रँक आहे समजा 2 लाख. ओके, 2 लाख ऑल इंडिया रँक आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात आली 20,000. ओके, 20,000 तुम्ही महाराष्ट्रात आले. जर तुमची कॅटेगरी एससी आहे सपोज आणि एससी कॅटेगरी मध्ये समजा 300 जागा आहे आणि ओके 300 जागा आहे, फॉर एक्झाम्पल घेतोय बरं का, 300 जागा आहे आणि तुमचं एसएमएल या ठिकाणी एससी मधून तुम्ही 150 नंबरला आले, इथंच फिक्स होऊन जातात तुम्हाला कोणता कोर्स मिळणार आहे. पण एखादी जोपर्यंत तुम्ही प्रोसेस मध्ये येत नाही, जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय, सगळ्या गोष्टी अनालिसिस करताय, तर नक्कीच तुम्हाला कळून जाईल का तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो. दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे सुरू आहे. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.